तिसऱ्या सामन्याला मात्र येथे सुरुवात होते. जेन्युन गुड मॉर्निंग संघाकडून प्रथम सलामीसाठी फलंदाज मैदानात मात्र दाखल झाले ते मुन्ना आणि कमलेश. आणि जय भैरी नाचणे संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक मात्र घेऊन आलाय तो प्रथमेश सोनार. गेल्या वेळी या स्पर्धेचे विजेता संघ असलेला जय भैरी नाचणे संघ पुन्हा एकदा मैदानात उतरलाय. बघूया प्रथमेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मुन्ना याला. बघूया मुन्ना आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय ते. पहिला चेंडूवर मात्र एक धाव येते मिळते डिक्लेअर रूपात. या एका धावनेशी संघाचा श्री गणेशा मात्र येते होतोय. संघाची धाव संख्या मात्र होते ती 1 बिनबाद 1. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बघूया एक धाव तर येते मात्र पूर्ण होते. या एका धावनीशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 2 बिनबाद 2. मात्र आता मारा करेल तो कमलेशाला. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका मात्र गचा क्षेत्ररक्षण होते ते नाचणे संघाकडून. या गचा क्षेत्ररक्षणामुळे एक धाव मात्र येते पूर्ण होते. या एका धावनीशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 3 बिनबाद 3. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज असेल. मारा करेल तो मुन्ना याला. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पूर्ण करतोय तो मुन्ना. या एका धावनीशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 4 बिनबाद 4. आता मात्र स्ट्राईकला असेल तो कमलेश. सुंदर फटका मारलाय मात्र या फटक्याचे रूपांतर मात्र निर्धाव धावेत होते. या एका निर्धाव धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 5 बिनबाद 5. पहिल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. काहीशी शांत सुरुवात जेन्युन गुड मॉर्निंग संघाकडून. 5 चेंडूंमध्ये मात्र 5 धावा केल्या त्या गुड मॉर्निंग संघाने. शेवटचा चेंडू घेऊन प्रथमेश यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. बघूया काय होतंय. आणि काहीसा वेगळा प्रयत्न मात्र त्या प्रयत्नांमुळे एक धाव मात्र येते पूर्ण होते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 6. पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेन्युन गुड मॉर्निंग संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 6 बिनबाद 6. कृपया जेन्युन गुड मॉर्निंग संघाचा एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधावा. जेन्युन गुड मॉर्निंग आपला एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधावा.
सागर आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मारा करेल तो कमलेशला. बघूया झेल होतोय का आणि सुंदर झेल टिपतोय तो नाचणे संघाचा खेळाडू. जेन्युन गुड मॉर्निंग संघाला बसलेला पहिला धक्का. बघूया झेल होतोय का आणि सुंदर झेल टिपतोय तो नाचणे संघाचा खेळाडू. जेन्युन गुड मॉर्निंग संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर कमेडीशी पाठवावा. कमलेश याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानात उतरलाय तो लकी. जेन्युन गुड मॉर्निंग संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर कमेडीशी पाठवावा. सागर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो नवीन फलंदाज लकी याला. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. पंच वाईड ची गुण दर्शवतात. या एका अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 7. एक बाद 7. पुन्हा एकदा सागर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. 7 ते 8 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो लकी याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची येते सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी नाचणे संघाकडून. काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल ती जेन्युन गुड मॉर्निंग संघाकडून. पुन्हा एकदा सागर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो लकी याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया धावचित होतोय का. मात्र एक धाव येते पूर्ण होते ते लकी याच्या मार्फत. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 8. एक बाद 8. पुन्हा एकदा सागर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुंदर गोलंदाजी मात्र सागर याच्या मार्फत. 22च्या रूपात मात्र येते एक धाव पूर्ण होते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 9. एक बाद 9. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील ते दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सागर मारा करेल तो यावेळी मात्र लकी याला. समोरच्या दिशेने मारलेला फटका. बघूया काय होत आहे. आणि मात्र या सुंदर फटक्यावर 4 धावा मिळतात चौकाराच्या रूपात. या 4 धावांशी संघाची धाव संख्या मात्र दुहेरी अंकावर मारा करते. यावेळी मात्र लकी याला समोरच्या दिशेने मारलेला फटका. बघूया काय होत आहे. आणि मात्र या दुसऱ्या षटकातील उर्वरित 1 चेंडू शिल्लक. या उर्वरित 1 चेंडू काय करतोय ते लकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र 22च्या रूपात डिक्लर क्षेत्रात 1 धाव मिळते. या एका धावनिशी 2 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 14. एक बाद 14. षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जेन्युन गुड मॉर्निंग संघाची धावसंख्या मात्र थांबून आहे ती 14. बॉलर नेम सतीश. संघाकडून तिसरा तो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सतीश. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मुन्ना याला. समोरच्या दिशेने मारलेला हा मोठा फटका. 1 धाव तर पूर्ण करतोय तो मुन्ना. या एका धावांची संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती संघाची धावसंख्या मात्र होते ती 1 बाद 15. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करताना जय भैरी नाचणे संघ. सतीश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो लकी याला. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. बघूया झेल होतोय का. आणि झेल बाद होऊन तंबूत परततोय तो लकी.
संघाला बसलेला दुसरा धक्का. मार्कवर सज्ज असेल, पंचांच्या डावीकडून मारा करेल तो लकी आला. समोरच्या दिशेने मारलेला फटका, बघूया झेल होतोय का. आणि झेल जेन्युइन गुड मॉर्निंग संघ आपल्याला वारंवार सूचना देण्यात येते की आपला एक अतिरिक्त खेळाडू कमेडीशी संपर्क साधावा. लकी याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरला येतो सूरज. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज सूरज मैदानात दाखल झालाय. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय सतीश. आपल्या बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर पद्धतीचा हा चेंडू आणि मात्र मोठा फटका मारला होता, पण मोठ्या फटक्याचे रूपांतर मात्र एका निर्धाव धावेनिशी होत आहे. या एका निर्धाव धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 16. 2 गडी बाद 16. काहीशी शांत सुरुवात जेन्युइन गुड मॉर्निंग संघाकडनं. पुन्हा एकदा सतीश मारा करेल तो सूरजाला. बघूया काय होतंय. समोरच्या दिशेने मारलेला हा सुंदर फटका आणि या सुंदर फटक्याचे रूपांतर मात्र षटकारात होते. 7 धावा मात्र येथे मिळत आहेत. या 7 धावांची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 22. 2 गडी बाद 22. सूरजाला बघूया काय होतंय. समोरच्या दिशेने मारलेला हा सुंदर फटका आणि या सुंदर सुंदर फलंदाजी करताना मैदानात सूरज. मागील चेंडूवर षटकार मारला होता. बघूया हा चेंडूवर काय भेटतंय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. एक कमबॅक म्हणता येईल तो सतीश याच्यासाठी. आदल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू मात्र येथे मिळतोय तो सतीश याला. बघूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सतीश मारा करेल तो सूरज याला. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि बहुधा डिक्लर रूपात येते एक धाव मिळते. 3 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जेन्युइन गुड मॉर्निंग संघाची धाव संख्या मात्र झाली ती 23. 2 गडी बाद 23. बघूया उर्वरित शेवटच्या षटकात किती धावा मिळवतात ते जेन्युइन गुड मॉर्निंग संघ आणि किती धावांचे मोठे आव्हान ठेवतात ते जय भैरी नाचणे संघासमोर. जय भैरी नाचणे संघाकडून शेवटचे आणि एक निर्णायक षटक घेऊन आलाय तो निखिल सारंग. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय तो निखिल. अंडरम बॉक्स क्रिकेट मधील एक उगवता तारा आपल्या संघासाठी आज गोलंदाजी करताना. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका, या फटक्याचे 1 धावेत रूपांतर होते. या एका धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 24. 2 गडी बाद 24. निखिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. आता मात्र स्ट्राइक वर असतील ते डावखुरा हाताचे फलंदाज ज्यांनी मागच्या षटकात एक समोरच्या दिशेने षटकार मारला होता तेच सूरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, सुंदर फटका मारलाय, मात्र त्या सुंदर फटक्याचे रूपांतर मात्र एका निर्धाव धावेत होते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 25. 2 गडी बाद 25. पुन्हा एकदा निखिल मारा करतील ते सूरजाला. बघूया पुन्हा एकदा डिक्लर
डिक्लर रूपात एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 26. 2 गडी बाद 26. वारंवार शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू टाकताना निखिल. बघूया उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावा कमावतात ते जेन्युइन गुड मॉर्निंग संघ आणि किती धावांचे मोठे आव्हान जय भैरी नाचणे संघासमोर ठेवतायत. पुन्हा एकदा वारंवार डिक्लर रूपात एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 27. 2 गडी बाद 27. शेवटच्या षटकाचा खेळ मात्र मैदानात रंगलाय आणि या शेवटच्या षटकात निखिल चांगली गोलंदाजी मात्र येथे मैदानात करतोय. 2 चेंडू शिल्लक असताना आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो सूरजाला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. वारंवार चांगली गोलंदाजी करताना निखिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो सूरजाला. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र पंच निहार भाटकर वाडची खुंड रचवतायत. या एक अवांतर धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 28. 2 गडी बाद 28. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निखिल मारा करेल तो सूरजाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न बघूया काय होतंय आणि पुन्हा एकदा डिक्लर रूपात मात्र येते एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 29. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जेन्युइन गुड मॉर्निंग संघाची धावसंख्या मात्र होते ती 29 आणि 30 धावांचे आव्हान मात्र समोर ठेवले ते जय भैरी नाचणे संघासमोर. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये विजयी ठरला होता तो जय भैरी नाचणे संघ आणि या वर्षी सुद्धा पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून पहिल्या 4 षटकात मात्र 29 धावा आणि 30 धावांचे आव्हान. बघूया ते 30 धावांचे आव्हान किती षटकांमध्ये पार पडतायत ते जय भैरी नाचणे संघ.
बॉलर नेम पार्थ. जेन्युइन गुड मॉर्निंग संघाकडनं वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन मात्र मैदानात आलाय तो पार्थ. कृपया जय भैरी नाचणे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू मैदानात कबड्डी पाशी संपर्क करावा. जय भैरी नाचणे संघ, जय भैरी नाचणे संघ. पंच 1 मिनिट सामना थांबवा. जय भैरी नाचणे संघाकडून प्रथम सलामीसाठी मैदानात उतरले आहेत ते विजय आणि ओमकार. स्ट्राईकला असतील ते विजय, नॉन स्ट्राईकला असतील ते ओमकार. पहिला चेंडू विजयाचा सुंदर फटका, बघूया काय होतंय. एक धाव तर ते विजय पूर्ण करतोय. ओमकाराचा दुसरा धावेचा प्रयत्न होता मात्र एका धावेवर समाधान मानायला लागते ते ओमकार याला. या एका धावेनिशी जय भैरी नाचणे संघाचा येथे मात्र श्री गणेश होतोय. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती बिनबाद 1. पार्थ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून यावेळी मात्र मारा करेल तो ओमकार घाडी याला. बघूया ओमकार आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया झेल होतोय का, आणि मात्र झेल येथे सुटतोय. एक धाव मात्र येथे मिळते ती ओमकार याला. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 2. पुन्हा एकदा पार्थ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी मात्र मारा करेल तो विजयाला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, बघूया काय होत आहे. मोठा फटका तर मारलाय. या बघूया या मोठ्या फटक्याचे रूपांतर षटकारामध्ये मिळत आहे. सुंदर फलंदाजी करताना विजय कनोजे आपल्या संघासाठी चांगली सुरुवात. मारा करेल तो विजयाला. तिचा चेंडू, बघूया काय होत आहे. मोठा फट थँक्यू डीजे. पुन्हा एकदा पार्थ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो विजय याला. सुंदर फलंदाजी करताना विजय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, बघूया झेल होतोय का, मात्र पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण, आणि या गचा क्षेत्ररक्षणामुळे पुन्हा एकदा या 7 धावा मिळत आहेत. या 7 धावांची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 14, बिनबाद 14. काहीशी खराब गोलंदाजी. एकदा फुलटा चेंडू, बघूया झेल होतोय का, मात्र फुलटा चेंडू, त्या फुलटा चेंडूचं रूपांतर मात्र विजय याने षटकारात केलंय. सुंदर फलंदाजी करताना विजय आपल्या संघासाठी गेल्या वेळीच्या स्पर्धेतील विजयी संघ जय भैरी नाचणे यावेळी पहिल्याच सामन्यात चांगलं प्रदर्शन देताना नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती आणि 29 धावा मात्र पहिल्या 4 षटकांमध्ये जेन्युइन गुड मॉर्निंग संघाने केले होते आणि 30 धावांचं आव्हान मात्र ठेवलं होतं ते जय भैरी नाचणे संघासमोर. सुंदर फलंदाजी पहिल्या षटकात दाखवताना विजय करोजे पुन्हा एकदा सज्ज असेल. पार्थ मारा करेल तो विजय याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि मात्र कम बॅक करताना पार्थ
जय भैरी नाचणे संघाला बसलेला हा पहिला धक्का विजय याच्या रूपात. विजय झेल बाद होऊन तंबूत परततोय. पुन्हा एकदा सज्ज असेल पार्थ मारा करेल तो विजय याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि मात्र कमबॅक. विजय याची एक चेंडू शिल्लक. शेवट पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक असताना विजय याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानात उतरला येतो अक्षय पाटील, ज्याला षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. तो अक्षय पाटील मात्र आता मैदानात. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पार्थ सज्ज असेल आपल्या बॉलिंग मार्कवर. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो अक्षय याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू हलक्या हाताने ढकललेला आहे आणि एक धाव येथे पूर्ण करतोय तो अक्षय. पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय भैरी नाचणे संघाची धाव संख्या मात्र होती ती 15. एक गडी बाद 15. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावां आणि एक गडी बाद जय भैरी नाचणे संघ. उर्वरित 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मात्र आहे ती जय भैरी नाचणे संघाला. बॉलर नेम जेन्युअन गुड मॉर्निंग संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो मकरन. सुंदर गोलंदाजी करताना मकरन. काहीसा शांत दिसतोय तो आतापर्यंत अक्षय पाटील, ज्याला षटकाराचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. असा जय भैरी नाचणे संघाचा फलंदाज अक्षय पाटील अजूनपर्यंत शांत दिसलाय. बघूया उर्वरित चेंडूंमध्ये काय करतोय. पुन्हा एकदा मकरन बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो अक्षय याला आणि बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल मात्र येते टिपतोय तो जेन्युअन गुड मॉर्निंग संघाचा खेळाडू अक्षय याच्या रूपात बसलेला हा दुसरा झटका. डावीकडून मारा करेल तो अक्षय याला आणि बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल मात्र येते. अक्षय याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो प्रथमेश सोनार. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून रत्नागिरी मध्ये फेमस आहे तो प्रथमेश सोनार. बघूया उर्वरित धावा किती चेंडूंमध्ये पूर्ण करतोय तो प्रथमेश. आणि ओमकार घाडी हे नावाजलेले खेळाडू रत्नागिरी मधील. उर्वरित 16 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मात्र जय भैरी नाचणे संघाला. मकरन आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो प्रथमेशाला. शॉर्ट पिच चेंडू सुंदर फटका मारलाय पण या फटक्याचे रूपांतर मात्र निर्धाव धाव संख्येत होत आहे आणि या एका निर्धाव धाव संख्येशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 16. 2 गडी बाद 16. सुंदर अशी गोलंदाजी मात्र येथे करतोय तो मकरन. काहीसे जगडून ठेवलंय ते जय भैरी नाचणे संघाच्या फलंदाजांना. बघूया पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या बॉलिंग मार्कवर तो मकरन. मारा करेल तो प्रथमेश सोनार याला. सुंदर फटका मारलाय तो प्रथमेशाने. गचा क्षेत्ररक्षण मात्र येथे होतंय. एक धाव ते येथे पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय
आणि 2 धावा मात्र येथे पूर्ण करता येतो प्रथमेश. या 2 धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 18. 2 गडी बाद 18. पुन्हा एकदा मकरन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असताना मारा करेल तो प्रथमेशाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय तो प्रथमेशाने. मात्र बघूया पंच सूरज भजंत्री डिक्लर धावाची खूण येथे करतायत. या एका डिक्लर धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 19. 2 गडी बाद 19. मकरन आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करताना आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू आणि मात्र या फुल टॉस चेंडूचा चांगला संदेश घेतलाय आणि सीमा रेषे पार पाठवलाय ते. दुसऱ्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करताना आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुंदर अशी गोलंदाजी करत होता तो मकरन. पण मात्र आपल्या शेवटच्या चेंडूवर फुल टॉस चेंडू टाकला आणि त्या फुल टॉस चेंडूला मात्र फुल टोल वसूल केलाय तो प्रथमेश याने. आणि या षटकारानिशी 7 धावा मिळतात. या 7 धावांनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25. बॉलर नेम संघाकडून तिसरा तो वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो सूरज. पंचांच्या डावीकडून मारा उजवीकडून मारा करेल तो ओमकार याला. पंच निहार भाटकर वाईटची खूण दर्शवतायत. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 26. एक डावकुरा हाताचा फलंदाज सूरज मारा करेल तो ओमकार याला. ओमकार याने मारलेला हा मोठा फटका बघूया झेल होतोय का. यशस्वी जयस्वाल यासारखा झेल घेण्याचा प्रयत्न मात्र येथे असफल ठरतायत. ते जेन्युइन गुड मॉर्निंग संघाचा खेळाडू या प्रयत्नात एक धाव मात्र येथे पूर्ण होते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 27. 2 गडी बाद 27. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. पंचांच्या उजवीकडून मारा करतील ते मात्र प्रथमेश सोनार याला. पुन्हा एकदा मोठा फटका आणि विजयी संघ मात्र येथे ठरतोय तो जय भैरी नाचणे संघ. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो प्रथमेश सोनार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मैदानात उभा राहिला आणि शेवटपर्यंत झुंज देत राहिला. पुन्हा 2 षटकारांचा फटका आणि विजयी संघ ठरतोय तो संघाला मात्र विजयी करून देतोय संघ आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय तो जय भैरी नाचणे संघ. जेन्युइन गुड मॉर्निंग संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात.